नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजच्या बदल्यावळीच्या भागामध्ये आपण शिवसेनेच्या दृष्टीनं एक वॉटरशेड मोमेंट मला येताना दिसतं आहे. मी असं म्हणतो की गेल्या 15 दिवसातल्या काही घडामोडी जर आपण बघितल्या तर त्या अशा आहेत की शिवसेनेच्या विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिकेपासनं शिवसेना खूप दूर जाताना दिसते. म्हणजे काल बघा, काल आदित्य ठाकरे हे पाटण्यामध्ये गेले. श्री बाळासाहेब ठाकरे यांची लालू प्रसाद यादव यांच्याबद्दलची जी भूमिका होती ती जगजाहीर आहे. त्याच्या आधी काय घडलेलं आहे तर श्री प्रकाश आंबेडकर आणि श्री उद्धव ठाकरे हे एकाच डायसवरती आले. आता मी मराठवाड्यात राहतो तर मला हे माहिती आहे की घरात नाही पीठ आणि मागता विद्यापीठ अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. रिडल्सचं तर सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्याही आधी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा ती कुठल्या मुद्द्यावरती फुटली तर मूळचं बाळासाहेब ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेनेनं फारकत घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना गेली आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या पासनं बाहेर पडतो आहोत अशी भूमिका श्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं घेतली. प्रताप सरनाईक माझ्याबरोबर आहेत आणि मधल्या ओळीतनं मला या वॉटरशेड मुवमेंटबद्दलच बोलायचं आहे. हे समजून घ्यायचं आहे. काही प्रेक्षकांना जरूर हे वाटेल की खरं तर तुम्ही शिवसेनेच्याच नेतृत्वाला हे विचारायला पाहिजे की तुम्ही एवढा मोठा जो टर्न घेताय, वॉटरशेड मुवमेंट मी ज्याला म्हणतो आहे, तो टर्न घेत असताना याचं समर्थन तुम्ही कसं करणार. पण मला तुमच्याकडनं, तुम्ही तर राजकीय नेते आहात, 3 वेळेचे आमदार आहात, MMR रिजन जे आहे, MMR रिजनमध्ये असलेला मराठी टक्का, पूर्व आणि पश्चिम उपनगरातली मराठी माणसं, ही ती खरं तर कारण आहे की याच्याशिवाय शिवसेनेला आता पर्याय नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. शिवसेना काय कुठल्याच पक्षाला पर्याय नाही. या पूर्वीची जी भूमिका होती शिवसेनेची म्हणा किंवा अन्य पक्षाची म्हणा, ह्या सर्व पक्षांना मराठी म्हणजे समाजाबद्दल किंवा मराठी लोकांबद्दल जेवढा आदर पूर्वी होता तो आजही कायम आहे. परंतु मतांच्या गणितासाठी किंवा जी जुळवाजुळव करावी लागते, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताना मुंबई महापालिका असू दे किंवा MMR क्षेत्रामध्ये कुठल्याही महापालिकांमध्ये हिंदी भाषिकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि त्या हिंदी भाषिकांमुळे सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारा नेता त्या सर्वांना हवा असतो. आता लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा तब्बल 3 वेळा महापालिकेवर तर 3 वेळा आता विधानसभेवर निवडून आलेलो आहे. मला असं कुठल्याही एका पक्षाचा मक्तेदारी घेतल्यासारखं मला लोकप्रतिनिधी म्हणून वागता येत नाही. मला सगळ्या समाजाला सोबत घेऊन जावं लागतं. त्यात जैन आहेत, गुजराती आहेत, उत्तर भारतीय आहेत, बिहारी आहेत, बंगाली आहेत, साऊथ इंडियन लोक आहेत. ह्या सगळ्या समाजाला घेऊन जाणारा नेता आपला नेता असावा असं सर्वसामान्य मराठी माणसांबरोबर इतर भाषिकांना सुद्धा वाटतंय. पूर्वी जी परंपरा होती आपली की नाही हा मराठी नेता आहे, हा फक्त मराठी लोकांसाठी भांडणारा नेता आहे, ही आता काही राहिलेली नाही आहे. ही भूमिका शिवसेनेनं सुद्धा बदलण्याचं धोरण स्वीकारलं होतं. मनसेनं सुद्धा ते धोरण बदलायचं ठरवलेलं आहे. आणि तीच भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि शिवसेना त्यामध्ये सहभागी झाली. हा इतिहास आहे. मनसेला सुद्धा आपला पक्ष फक्त मराठी मतांवर पुढे जाऊ शकत नाही हे माहीत पडल्यानंतर त्यांना शेवटी हिंदी भाषिकांचा साथ घालावीच लागली. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कुठल्याही पक्षाचे जरी लोकप्रतिनिधी असू तरी मराठीबद्दल आदर किंवा मराठी भाषा पुढे जावी किंवा मराठी भाषेचा अभिमान असावा असं आम्हाला स्वतःला वाटतं. त्यामुळे आम्ही मराठी भाषा पुढे नेत असताना किंवा मराठी लोकांना मदत करत असताना हिंदी भाषिकांना सुद्धा सोबत घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आम्ही काय मराठी प्रताप सरनाईक काही प्रताप पांडे झाले नाही, अग्रवाल झाले नाही किंवा पटेल झालेले नाही. प्रताप सरनाईक हा प्रताप सरनाईकच राहणार आहे. परंतु आपल्या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी भाषा पुढे नेत असताना मराठी लोकांना जास्त मदत करत असताना हिंदी भाषिक लोकांना सुद्धा सोबत घेऊन जाण्याची भूमिका आम्हाला ठेवणं हे आमचं आता कर्तव्य राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही एकदा दोनदा नाही, मी तर तब्बल 6 वेळा निवडून आलेलो आहे. कारण सगळ्या लोकांना घेऊन जाणारा नेता लोकांना हवा असतो. खरं तर प्रताप सरनाईक यांच्याकडनं, कारण ते 2 वेळेला नगरसेवक पण राहिले आहेत, खूप सखोल मला 3 वेळेला नगरसेवक राहिले, 3 वेळेचे आमदार आहेत. मला हे सखोल विश्लेषण करायचं. ही राजकीय अपरिहार्यता पण आहे. तुम्हाला आठवत असेल तर श्री उद्धव ठाकरे यांचा 2003-04च्या दरम्यान राजकीय पटलावरती उदय झाल्यानंतर मी मुंबईकर अशी त्यांनी भूमिका घेतलेली होती. MMR रिजनमध्ये साधारणपणे 2 कोटी मुंबईकर जे राहतात, माझ्या मताप्रमाणे आजही जरी गोरेगाव, दादर ह्या भागामध्ये मराठी भाषिकांचं वर्चस्व असलं तरीसुद्धा तो आता डिसायसिव्ह फॅक्टर आहे का नाही. कारण मी दोन्ही ठिकाणचे, म्हणजे दसरा मेळावा झाला श्री एकनाथ शिंदे गटाचा बांद्रा MMRच्या मैदानावरती झाला, त्याचं दुसऱ्या दिवशी जेव्हा विश्लेषण केलं
तेव्हा मला असं लक्षात आलं की मराठी जे मतदार आहेत ते कदाचित अजूनही शिवसेनेच्या बाजूनं म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सहानुभूती या मुद्द्यावरती आहेत. पण ते 228 मुंबई महानगरपालिकेचे जे नगरसेवकांची संख्या आहे ते जिंकण्यासाठी शिवसेनेला पुरेसं आहे का? आणि जेव्हा श्री राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा चर्चा महाराष्ट्रात काय झाली तर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर जावं का? कारण मुळात जो आक्षेप घेतला जातो आहे ते हिंदुत्व त्यांनी सोडलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची मूळची जी हिंदुत्वादी विचारसरणी ती सोडलेली आहे, ती सगळ्या आता महाराष्ट्रासमोर आहे. पण गेल्या 15 दिवसातल्या ह्या ज्या घडामोडी आहेत त्या फार विलक्षण पद्धतीनं वॉटरशेड मुवमेंट मी जे वारंवार म्हणतो तिकडे जाताना दिसत आहेत. शिवसेनेनं म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांनी आता मनापासून हे ठरवलेलं आहे असं दिसतंय की आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांची जी काही राजकीय विचाराची लिगेसी होती ती सोडून द्यायची आहे. मला माहिती आहे तुम्ही ठाण्यात राजकारण करता, तरीसुद्धा पूर्व आणि पश्चिम उपनगरातली जी स्थिती आज मराठी बांधवांची झालेली आहे ती बघता त्यांचं पाटण्याला जाणं हे किती पूरक ठरेल असं वाटतं? नाही बघा, कुणी उत्तर प्रदेशला जाऊन किंवा पाटण्याला जाऊन किंवा गुजरातला जाऊन किंवा राजस्थानला जाऊन काही मताचं धोरण लोक निश्चित करत नसतात. मी म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण दिलं तर मी 1997 पासून लोकप्रतिनिधी आहे. मी आहे, माझा मुलगा, माझी पत्नीसुद्धा नगरसेविका आहे ठाणे महापालिकेमध्ये. परंतु मी जर बघितलं तर 97 पासून 2019ची ही शेवटची निवडणूक बघितली तर वेगवेगळ्या प्रभागातनं मी निवडून आलो. त्यात काही मराठी टक्का फार मोठ्या प्रमाणावर होता म्हणून मी निवडून आलो असं नाही. माझ्या मतदारसंघातला जवळजवळ 2,30,000 मतदार 4,70,000 हे मीरा भाईंदरला आहे. आणि मीरा भाईंदर शहर जर तुम्ही बघितलं तर मिनी इंडिया म्हणजे आश्चर्य तुम्हाला वाटेल, आश्चर्य वाटेल की जी काही मतदार आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये त्यातले 17% फक्त मराठी आहेत, 83% इतर भाषिक आहे म्हणजे हिंदी भाषिक आहे. माझ्या 2009च्या निवडणुकीमध्ये मी शिवसेना भाजपच्या तिकिटावर निवडून आलो, त्यावेळेस तर काय मोदी लाट वगैरे नव्हती. 2014ला फक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलो, त्यावेळेस भाजपबरोबर आमची युती नव्हती. आणि 2019ला निवडून आलो महाराष्ट्रातून 8व्या नंबराचा मतदान घेऊन मी म्हणजे 84,000चं मताधिक्य घेऊन मी निवडून आलो. म्हणजे वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या मताधिक्याने मी निवडून येत असताना फक्त मराठी मतं आणि मराठी मतदारांचाच फक्त मी नेता आहे अशा प्रकारचं मी काम केलं नाही. म्हणजे पक्ष पण त्यावेळेस वेगवेगळे होते. आधी काँग्रेसमधून निवडून आलो, नंतर राष्ट्रवादीमधून निवडून आलो आणि 3 वेळेस शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे पक्ष वेगवेगळे होते, प्रत्येक पक्षाची धोरणं वेगवेगळी होती. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारा आपला नेता आहे, सगळ्या पक्षाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा आपला नेता आहे म्हणून लोक आम्हाला निवडून देत आहेत. मी तुमच्याकडनं जे विश्लेषण अपेक्षित धरतोय ते थोडं वायडर रेंजचं धरतोय. ज्या वेळेला 93ला मुंबईमध्ये सगळ्या दंगली वगैरे घडल्या त्यानंतर जे उत्तर भारतीय किंवा बिहारी कदाचित शिवसेनेबरोबर या कारणासाठी आले असतील की हा पक्ष खऱ्या अर्थाने प्रादेशिक असला तरी हिंदुत्वादी विचाराचा आहे. कालच्या ह्या व्हिजिटनंतर तुम्हाला असं वाटतं का की कदाचित शिवसेनेला सुद्धा तो ॲक्सेप्टन्स येऊ शकतो बिहारी आणि उत्तर भारतीयांचा? बघा, एक गोष्ट सांगू का तुम्हाला की अयोध्यामध्ये जाणं, बिहारमध्ये जाणं, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेणं, तेजस्वी यादव बरोबर जाणं किंवा अन्य नेत्यांशी गाठभेट घेणं, नितीश कुमारांना भेटणं वगैरे हे काही आज झालेलं आहे. कारण त्यांना कळलं आहे की मुंबईचं राजकारण हे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवर अवलंबून आहे आणि प्रामुख्यानं गुजराती आणि जैन हा समाज हा 90%हून अधिक भारतीय जनता पक्षाबरोबर जोडला गेलेला आहे. ती मतं आपल्याला काही मिळणार नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत. परंतु मला असं वाटत नाही की कुणी कुठल्या राज्याची फेरी मारली किंवा कुणी अयोध्येला जाऊन जर गंगास्नान केलं तर लोक लगेच आपल्याकडे आकर्षित होतील आणि आपल्याला मतं देतील. ही सुरुवात आहे. पण सुरुवातीला शेवटी कसं आहे की फक्त जाऊन येऊन नाही ना, प्रश्न हा पण विचारतोय आपने हमारे लिए क्या किया और क्या करने वाले हो, हे पण प्रश्न त्यांचे असतात ना. तर तुम्हाला दाखवावं लागेल की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आणि पुढे काय करणार आहात. आणि दुसरं असं आहे की मराठी मतं एक गठ्ठा ठेवण्यासाठी तुम्ही आमच्यासाठी काय केलं आतापर्यंत, हा सुद्धा प्रश्न मराठी लोक विचारणार. कारण मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर किंवा मराठी लोकांच्या मुद्द्यावर तुमच्या पक्षाची जर स्थापना झाली असेल तर का म्हणून मुंबईमध्ये मराठी टक्का कमी झाला, हा प्रश्नसुद्धा विचारणारे लोक आहेतच ना तुमच्यावर. जसे हिंदी भाषिक तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तसे मराठी लोकसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. आज मुंबईच्या कुठल्याही 36 विधानसभा मतदारसंघापैकी किंवा 227 वॉर्डापैकी
मला नाही वाटत की फक्त मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी मेजॉरिटी आणू शकता किंवा तुमचा नगरसेवक निवडून येऊ शकतो. तुम्ही तुमच्या नगरसेवकाला तिकीट दिल्यानंतर तो जे कॅल्क्युलेशन त्याच्या वॉर्डातलं करतो किंवा विधानसभेचा आमदार म्हणून कुणाला तिकीट दिल्यानंतर तो त्याच्या मतदारसंघामध्ये जी काही आखणी करतो, योजनाबद्ध रीतीने तो जसं पुढे जातो सगळ्या लोकांना घेऊन, त्यानुसारच लोक त्यांना मतदान करत असतात. आता कालच्या ह्या मोमेंटला श्री एकनाथ शिंदे असतील किंवा सदा सरवणकर जे असतील, जी मुंबई आणि मर्यादित बघतात, त्यांनी कसं प्रत्युत्तर देणं अपेक्षित असतं मला वाटतं? नाही, आम्हाला काही त्यांना प्रत्युत्तर द्यायची गरज नाही. सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य मतदारच मतपेढीच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल. आणि मला नाही वाटत की आता जास्त दिवस राहिलेले आहे, कारण सगळ्या 24 राज्यातल्या महापालिकांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया चालू करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. आणि त्यानुसार जे वॉर्ड रचना आहे त्याला मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्यांनी, आणि ते वॉर्ड रचनेचं कामसुद्धा चालू केलेलं आहे. त्यामुळे 2 ते 3 महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका लागतील. मतपेढीच्या माध्यमातून लोक जनताच दाखवून देतील की कुठल्या पक्षाला मानणारा सर्वसामान्य मतदार ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. मला ते खरं तर खाजगी फॅमिली टूरवरती आलेले आहेत, पण तरीही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे समजून घ्यायला हवं, म्हणूनच मी त्यांना थोडीशी त्यांच्या खाजगी टूरमधला हा वेळ घेतला. कारण असं आहे की आपण जेव्हा मुंबईच्या बाहेर बघतो, मी महाराष्ट्राची 2 पद्धतीनं नेहमी विभागणी करतो. एक वाशीच्या पलीकडे असलेला, वाशीच्या टोल नाक्याच्या पलीकडे असलेला महाराष्ट्र आणि वाशीच्या बाहेरचा महाराष्ट्र. आता तो कसा आहे तर तुम्हाला आठवत असेल तर राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार हे पुन्हा काँग्रेसवासी झाल्यानंतर मराठवाड्यामध्ये शिवसेना कशी वाढली, तर तो मराठा समाजातला असा एक वर्ग की ज्याला असं वाटत होतं की आपण कुठेतरी राजकारणात विस्थापित झालेलो, तो सगळा वर्ग शिवसेनेकडे आला. नंतर शिवसेनेनं मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भामध्ये विरोधी भूमिका घेतली, त्याला थेटच विरोध केला, आणि मग घरात नाही पीठ, तुम्ही कसं मागता विद्यापीठ वगैरे, रिडलच्या वेळेची ती भूमिका आहे. पण आता हा कुठेतरी एक मोठा बदल होताना दिसतोय. एक प्रयोग झाला होता शिवसेनेमध्ये, तुम्हाला आठवत असेल, भीमशक्ती आणि शिवशक्तीचा, रामदास आठवले होते त्यावेळेला. पण आता जो नवा प्रयोग होतोय त्यालाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे संदर्भ आहेत. नाही, आता प्रश्न असा आहे, तुम्ही कुणाकुणाला सोबत घेताय? सगळ्यांनाच घेणार. हां, तुम्ही नाही, प्रश्न असा आहे, तुमच्यासोबत जे येतील हे फक्त निवडणुकीच्या पूर्वीची चर्चा आहे. तुम्ही काँग्रेसबरोबर, राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी केलेलीच आहे. तुम्ही बिहारला जाऊन नितीश कुमारांच्या पक्षाबरोबर किंवा लालू प्रसाद यादव किंवा अन्य नेत्यांबरोबर तुम्ही चर्चा करताय. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर तुम्ही चर्चा करताय. म्हणजे मुस्लिम लीग सोडून तुम्ही सर्वांबरोबर चर्चा करताय. परंतु हे पक्ष तुमच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीची जी तुमची महाविकास आघाडी होते किंवा आघाडी होते तेव्हा तोपर्यंत सोबत राहतील का? कारण 227 प्रभाग जर मुंबई महापालिकेमध्ये आहेत, तर त्या 227 प्रभागांपैकी तुम्ही काँग्रेसला किती देणार, तुम्ही राष्ट्रवादीला किती देणार, तुमचे जे काही 87 नगरसेवक आहेत ते तुम्ही कायम ठेवणार, आणि वंचित बहुजन आघाडीला किती देणार? कसं आहे, चर्चा ही झालेली आहे, परंतु चर्चाला फलित कधी मिळतं ते त्या चर्चेचा गुंता निवडणुकीमध्ये कुणाला किती मतदारसंघ आपण सोडतो त्यावर असतं ना. त्यामुळे चर्चा ही होत राहील, परंतु सत्यता तेव्हाच होईल ज्यावेळेस खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्येही वंचित बहुजन आघाडी जाईल. परंतु तेवढं काही इझी आहे असं मला वाटत नाही. हे उद्धव ठाकरे खूप शार्प पॉलिटिक्स करतात असं तुम्हाला वाटत नाही? मी बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांना आपल्याबरोबर घेतल्यानंतर मुंबईतला मुस्लिम आणि दलित मतदार की जो डिसायसिव्ह आहे. नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की मी प्रकाश आंबेडकरांचं राजकारण गेल्या अनेक वर्षापासून बघतोय, ऐकतोय, परंतु प्रकाश आंबेडकरांना जोपर्यंत त्यांना हवा असलेला वाटा मिळत नाही तोपर्यंत प्रकाश आंबेडकर कुणाही बरोबर, म्हणजे देशातल्या कुठल्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्यावर चर्चा करतील काय, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज त्यांनी मेळावा घेतला आहे, कार्यकर्ते म्हणतायत नाही आपण कुणाबरोबर तरी जायला हवं, ही त्यांची भूमिका असेल. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये MIM बरोबर सुद्धा त्यांची चर्चा चालू होती, युती झाली होती, आणि जर प्रकाश आंबेडकरांची MIM बरोबर युती होऊ शकते तर प्रकाश आंबेडकरांची ठाकरे गटाबरोबर युती होऊ शकते. परंतु लोक हे विसरतील का त्यावेळेस की MIM बरोबर युती करून आघाडी करून निवडणुका लढल्या होत्या प्रकाश आंबेडकरांनी म्हणून? तर हा मुद्दा पुढे येणारच आहे ना तुम्हाला, की तुम्ही MIM बरोबर सुद्धा आघाडी करता आणि हिंदुत्ववादी असलेल्या संघटनेबरोबर ठाकरे गटाबरोबर सुद्धा आघाडी करता. म्हणजे तुमची नेमकी भूमिका काय?
त्यामुळे हे प्रश्न सगळे अनुत्तरित आहेत. आता चर्चा ह्या होतात, राजकीय चर्चा, कुणी कुणाबरोबर बैठका घ्याव्या हा चर्चेचा भाग असतो. आता उद्धव साहेबांबरोबर प्रकाश आंबेडकरांची शिवाजी मंदिरमध्ये चर्चा झाली किंवा तो कार्यक्रम झाला प्रबोधनकारांच्या वेबसाईटचा, पण त्याचबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं, अहो त्यांच्याबरोबर चर्चा काय करताय, आमच्याबरोबर चर्चा करा. महाविकास आघाडी, म्हणजे अजित पवारांचं भाष्य जर तुम्ही बघितलं, त्यांनी राष्ट्रवादी सांगितलेलं नाही, त्यांनी महाविकास आघाडीबरोबर सांगितलं. म्हणजे फक्त शिवसेनेबरोबर जाऊ नका, तुम्ही आमच्याबरोबर या. त्यामुळे आत्ताच त्यांची खेचाखेची चालू झाली तर भविष्यात काय होईल देव जाणे. मग वंचित बहुजन आघाडीबरोबर जर तुम्ही चर्चा केली किंवा त्यांच्यावर आघाडी केली तर मग काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर तुम्ही चर्चा केली का, त्यांचं काय करणार, की महाविकास आघाडी सोडून तुम्ही आता फक्त वंचित बहुजन आघाडीबरोबरच आघाडी करणार, हे पण अजून ठरलेलं नाही. म्हणजे चर्चा ह्या होतात, पण चर्चेअंती निष्फळ काय होतं, त्यातनं काय मिळतं हे काळानुसार आपल्याला कळेलच. बघा, माझा प्रयत्न काय, मधल्या वेळीतनं आपण आज दिवसभरात होत असलेली एक महत्त्वाची जी घडामोड आहे त्याच्या मागचे पदर नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एक ग्रँड अलायन्स भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर आम्ही उभा करायला तयार असू तर ती कन्व्हिन्सिंगली करू अशा पद्धतीची मांडणी मला शिवसेना करताना दिसते. जरी प्रताप सरनाईक यांनी अशी मांडणी केली असली की खरंच महाविकास आघाडी एकत्र येईल का, कारण हे खरं आहे की पारंपरिक पद्धतीनं जर विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हेच ते मतदार आहेत जे दलित आणि मुस्लिम मतदार असतील. आता एक नवी अशी अलायन्स महाराष्ट्रात येत असेल आणि त्याला जर कुठे शिवसेनेला मताचा टक्का मिळत असेल, कारण यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे तो मतदार शिवसेनेनं आजवर जी राजकीय भूमिका घेतलेली आहे ती टाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मत देईल का, हाही चर्चेचा विषय, कारण अजून कुठलीही निवडणूक महाराष्ट्रासमोर झालेली नाही आहे. पण तरीसुद्धा एक भाजप तर सगळ्या लोकांना एकत्रित करण्याच्या प्रयत्नामध्ये दलित, मुस्लिम आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार एकत्रित करण्याच्या प्रयत्नाचा हा मला भाग दिसतोय आणि त्यासाठी मुंबई महापालिका ही प्राधान्यक्रमानं शिवसेनेनं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. त्यामुळे शिवसेनेनं किती गोष्टी सोडल्यात, आपल्या मधल्या वेळीत आपण 3 मुद्दे टॅग केलेत. एक तर मूळचा शिवसेनेचा जो हिंदुत्ववादी विचार होता तो त्यांनी सोडला असा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गटाचा आक्षेप आहे. पण गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर मुळात या पाटण्याला जाणं, मग तिथे बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी घेतलेल्या सगळ्या उत्तर भारतीय आणि बिहारींच्या विरोधातल्या भूमिका ह्या विसरून एका नव्या अलायन्सला सुरुवात करणं आणि आता प्रकाश आंबेडकर यांना घेऊन एका मोठ्या कार्यक्रमामध्ये राजकीय सुतोवाच करणं, महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये शिवसेनेची जी वाटचाल आहे ती कुठल्या दिशेनं होते ते या सगळ्या घडामोडीतनं स्पष्ट होतं. मला माहिती आहे ही चर्चा पूर्ण झालेली नाही आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याला आपण या चर्चेमध्ये निश्चित आमंत्रित करू, पुन्हा जाणून घेऊ. पण या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर काही मुद्दे असतील तर कमेंट बॉक्समध्ये खाली टाका, आपण चर्चा करत राहू. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.